Brought to you by Sandeep University. Sandeep University, a UGC-recognized experience, a 250-plus-acre world-class campus with complete academic facilities. Join Sandeep University today. नगरपालिका निवडणुकीचा निकाल आता समोर आलेला आहे आणि भाजपवर सगळ्यात जास्त टीका झाली ती लोहा नगरपालिका निवडणुकीमध्ये, कारण भाजपने तिथे एकाच कुटुंबातल्या 6 लोकांना उमेदवारी दिलेल्या होत्या. तिथला सुद्धा आता निकाल आलेला आहे आणि तिथे भारतीय जनता पार्टीने ज्या लोकांना उमेदवारी दिल्या एकाच कुटुंबातल्या त्या सगळ्यांचा पराभव झालाय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार नावाचे उमेदवार नगराध्यक्षपदासाठी ते तिथे जिंकलेले आहेत. तर तिथे नेमकं काय घडलेलं होतं, ज्या लोकांना उमेदवारी दिल्या त्यांचा पराभव का झाला आणि इथे कुणाची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती हेच आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर नांदेड जिल्ह्यातली लोहा नगरपालिका निवडणूक ही भाजपचे खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. पण अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक गजानन सूर्यवंशी यांना भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये लोह्यामध्ये उतरवलेलं होतं. पण केवळ गजानन सूर्यवंशी हेच नाही, तर त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेहुना युवराज वाघमारे आणि भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे अशा 6 लोकांना भारतीय जनता पार्टीने एकाच कुटुंबातल्या त्या लोकांना उमेदवारी दिलेली होती, ज्यावरून भारतीय जनता पार्टीवरती महाराष्ट्रावर टीका करण्यात आली. पण हे 6चे 6 लोक हरलेले आहेत, त्यांचा पराभव झालेला आहे आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार नावाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे निवडून आलेले आहेत. आता ही निवडणूक घराणेशाहीमुळे सुद्धा चर्चा होती, कारण भाजप हे सातत्याने काँग्रेसवरती घराणेशाहीचा आरोप करत असतं. मग विरोधकांनी आरोप केलेले होते की तुम्ही लोहा नगरपालिका निवडणुकीमध्ये एकाच कुटुंबातल्या 6 उमेदवारांना उमेदवारी देता, मग तुम्ही घराणेशाहीचा आरोप कसा काय करू शकता, असा प्रश्न विरोधी आघाडीकडून करण्यात आलेला होता. पण आता मतदारांनीच भाजपच्या घराणेशाहीला नाकारलेलं आहे, कारण भाजपने ज्या लोकांना उमेदवारी दिल्या त्या सगळ्या लोकांचा पराभव झालेला आहे. आता यामध्ये एक गोष्ट अशी आहे की अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यामध्ये हा अप्रत्यक्षरित्या सामना होता लोहा नगरपालिका निवडणुकीमध्ये. अर्थात नांदेडमध्ये इतरही जिल्ह्यामध्ये इतरही नगरपालिकांमध्ये झालेला होता, पण प्रतापराव चिखलीकर यांचं ते होम ग्राउंड आहे लोहा शहर आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला हरवलेलं आहे. त्यामुळं घराणेशाहीचा आरोप, त्यानंतर 6 लोकांना उमेदवारी देणं, त्यानंतर गाजलेली ती निवडणूक अशोक चव्हाण विरुद्ध प्रतापराव पाटील चिखलीकर असा तो सामना होता. पण या निवडणुकीची सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता सुद्धा चर्चा झालेली आहे की मतदार हे घराणेशाहीला ऍक्सेप्ट करतात का. पूर्वी चर्चा झाली की अशा पद्धतीत तिकीटं कसे काय दिले जाऊ शकतात. त्यामुळं या सगळ्या प्रकरणावरून आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.